काहीतरी फंक्शन होता काल मंदिरामध्ये. सो मस्त असं डेकोरेशन केलं आहे, ऑरेंज कलरचे बलून्स वगैरे. हो वाव. काय घेतेस? चटणीसाठी मिरची. मम्मीला मस्त आता इकडे शॉप भेटलाय. सो मम्मी आता इथून यार लालवाल्या मिरच्या घेते चटणीसाठी. आणि हे काय कुठले पत्ते? तेजपत्ता. ती छान वाटते सगळंच गोल्ड. आणि इथे मस्त वेगळ्या वेगळ्या टाईपचे वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे असे चेन्स वगैरे होते. अँड गाईज दिस इज मी. आणि मी घेतलेली आहे माझ्यासाठी ही गोल्ड नोज रिंग. हे मला ॲक्च्युली खूप पहिलेपासूनच घ्यायचं होतं. आता मी इकडून चिप्स घे आधी. भाऊ ही वीसची शेव द्या मला. मी अजून काय काय घेते इकडून. इकडे भाज्या घेते मार्केटला. मक्के त्या दिवशी मस्त मका बनवलं ना आपण. मी शूट नाही केलं ॲक्च्युली. मस्त मी कॉर्न रिब्स बनवले होते. हे गाईज वेलकम बॅक. सो आता मी मम्मी आणि सियोग आम्ही चाललो आहे ज्वेलर्सकडे. कारण की मम्मीला गिफ्ट घ्यायचे. मम्मीचा बड्डे आहे 2 ऑगस्टला. सो मम्मीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. सो बघूया ज्वेलर्स. आता ज्वेलर्सवाल्याकडे चाललो आहे आम्ही काहीतरी घ्यायला गिफ्ट. बघूया तिकडे काय घेतो. मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार, तुम्हाला नंतर दाखवेन काय घेतलं ते. पण आता तर आम्ही चाललो आहे तिकडे. सो चलो. मम्मी पण आहे. हे बघा मम्मी, सियोग आणि मी. तर चला जाऊया बघूया काय तिकडे घेतोय गिफ्ट आपण. पण तुम्हाला मी गिफ्ट आता शो नाही करणार. तुम्हाला गिफ्ट नंतरच मी दाखवेन. कारण की मग ते थोडंसं सस्पेन्स ठेवायचं आहे मला म्हणून. सो चला. आणि इथे बघू शकता तुम्ही काहीतरी फंक्शन होता काल मंदिरामध्ये. सो मस्त असं डेकोरेशन केलं आहे, ऑरेंज कलरचे बलून्स वगैरे. हो वाव. ऑरेंज कलरचे बलून्स वगैरेने मस्त डेकोरेशन केलं आहे. सो चला जाऊया आता. आम्ही पटकन जाऊन पहिले ऑटो बघतो आणि नंतर बोलते तुमच्याकडे. 2 minutes later. आता आम्ही इकडे ऑटो बघतोय गाईज. कधीपासून ऑटो भेटतच नाही आहे. तो बघा एक आता बोलवतोय. चला. आणि पाऊस पण आज नाही आहे. आणि बघा समोर स्प्लॅश हॉटेल आहे. तिकडे आम्ही 2-3 वेळा आलेलो आहेत गाईज डिनरसाठी. जर तो व्लॉग बघितला नसेल जाऊन लवकर बघा. लवकर म्हणजे जेव्हा हां. सो लवकर म्हणजे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बघा. पण बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि मी तुम्हाला लिंक पण देईन डिस्क्रिप्शनमध्ये. सो चला आता आपली ऑटो चालू झालेली आहे. One eternity later. काय घेतेस? चटणीसाठी मिरची. मम्मीला मस्त आता इकडे शॉप भेटलाय. सो मम्मी आता इथून यार लालवाल्या मिरच्या घेते चटणीसाठी. मग लालवाली चटणी बनवेल मम्मी घरी. कुठल्या मिरच्या आहेत त्या? हे कोणसा आहे बाबू? बेडगी मिरची. 2-3 पत्ता डाल. आणि हे काय कुठले पत्ते? तेजपत्ता. काय काय आहे? ओवा. चला गाईज आता ज्वेलर्सकडे जाऊया सरळ. फायनली आम्ही पोचलोय आता इथे. आणि ती छान वाटते सगळंच गोल्ड. आणि इथे मस्त वेगळ्या वेगळ्या टाईपचे वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे असे चेन्स वगैरे होते. सो थोडेफार आम्ही बघत होतो गोल्ड चेन वगैरे. ही मला खूप छान वाटली चेन. त्यामुळे सियोग त्याचा फोटो काढून घेतोय आता. और हे आहे मम्मीचं बर्थडे गिफ्ट. आम्ही तिच्यासाठी सिल्वर बँगल्स घेतोय.
अँड गाईज दिस इज मी आणि मी घेतलेली आहे माझ्यासाठी ही गोल्ड नोज रिंग. सो हे मला ॲक्च्युली खूप पहिलेपासूनच घ्यायचं होतं, पण ते मी विचार करत होती मला सूट होईल नाही होईल, पण आता मी ट्राय केलं आणि बस मला खूपच आवडलं आहे आणि मी आता घेऊन टाकणार आहे. सो ही आता गोल्ड रिंग मी घेते आहे माझ्यासाठी आणि सुयोग त्याच्यासाठी हा सिल्वरचा कडा घेतो आहे. सो तो मला दाखवत होता की हे कसं दिसतंय, चांगलं वाटतंय की नाही. आणि मला तर ही गोल्ड नोज रिंग खूपच आवडली. तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा की माझ्यावरती सूट होते आहे की नाही होत आहे आणि कशी आहे ही गोल्ड नोज रिंग, तुम्हाला आवडली की नाही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हे बघा, जर का तुम्हाला क्लोजअपमध्ये बघायचं असेल तर बघू शकता, ही अशी नोज रिंग आहे मी जी घेतली आहे ती. मला खूपच प्रिटी वाटली आहे ॲक्च्युली, खूप छोटीशी सिम्पल आणि व्हेरी व्हेरी प्रिटी. आणि मला कुठली पण गोल्डची वस्तू किंवा कुठलीही सिल्वर वगैरे मला असं थोडंसं, आणि मी ॲक्च्युली 2-3 अजून ट्राय केल्या होत्या नोज पिन्स, पण मला त्यातून ती आवडली त्यामुळे मग मी ती घेतली. किस पे वो लड़की पैसे पेमेंट करेगी, मेरे को नहीं दी, बोली आप मैं कर. 2 minutes later. गाईज आता मी इकडून चिप्स घे आधी. हां आता पापड भरले आणि ते पापड मधलं आहे का? हे दोन थांब एक मी आणि हे बघितलं. चार. बस ना हां बस ना. हो भाऊ ही वीसची शेव द्या मला. मी अजून काय काय घेते इकडून. आणि ते दुसरं एवढे चिप्स घेतलेत आम्ही मस्त. तर मम्मी इकडे भाज्या घेते मार्केटला. मक्की त्या दिवशी मस्त मका बनवलं ना आपण, मी शूट नाही केलं ॲक्च्युली. मस्त मी कॉर्न रिब्स बनवले होते. नेक्स्ट टाइम बनवेन तेव्हा मी रेसिपी शेअर करेन नक्की. ओ शेट, पाऊस आला मम्मी. छत्री तर आपण आणली आहे, पण आता भाज्या घ्यायच्या आहेत थोड्याफार. बघूया आता कसं घेऊ. पाऊस पण मध्ये झाला यार, थोडा वेळ थांबला असतं तर काय आलं असतं. भिजते मी. खूप पाऊस पडतोय गाईस, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता निघालो आहे, ऑटोमध्ये आहोत. पोचू आता आम्ही, म्हणजे 10 ते 15 मिनटात पोचू. डिपेंड्स ऑन ट्रॅफिक की किती लागेल ट्रॅफिक, त्याच्यावरती बघू किती वेळ लागतो पोचायला. आणि नोज रिंग घेतलेली आहे गाईज. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला सूट होते की नाही होते. नोज रिंग नाही, नोज रिंग घेतली आहे. सो कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला सूट होते. सो चला आता जाऊया घरी. किती ट्रॅफिक आहे गाईज बघा. कधीपासून आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो माहिती आहे. खूप ट्रॅफिक आहे. गाईज लिटरली एवढी ट्रॅफिक होती ना, ज्यामुळे आमचं फक्त तिथून इथपर्यंत यायचं जे भाडं आहे ना ते 111 रुपये झालं. तुम्ही बघू शकता. चल पिशवी दे. हां, छत्री वगैरे त्यातच आहे ना. सो गाईज आता आम्ही आलो आहे फायनली. आणि एवढी ट्रॅफिक होती ना की लिटरली आम्ही ऑटो दुसऱ्या साईडने काढायला सांगितली, कारण की खूप जास्त ट्रॅफिक होते. तिथेच आमचा काहीतरी 15 मिनिट्स आम्ही तिकडेच थांबलेलो, तरी पण ट्रॅफिक पुढे जातच नव्हती, गाड्या पुढे जातच नव्हता. सो आम्ही दुसऱ्या साईडने मग ऑटो काढायला सांगितली आणि मग तिकडून आलो. आणि लिटरली 110 रुपये आमच्या ऑटोसाठीच झाले फक्त. आता खूप ट्रॅफिक आहे सिरियसली. चला आता पोचलो आहे आम्ही फायनली आणि जाते आता घरी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.
जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.